जळगावच्या पालधीमध्ये दोन गटात वाद झाल्यामुळे या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। मात्र रात्रभरापासून नागरिक हे घरामध्ये असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने तासाभरासाठी या ठिकाणी जी आहे संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकांना जे आपले अत्यावश्यक कामं आहेत ते करण्यासाठी 1 तासाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि संचारबंदी शिथिल करण्याबाबतची या ठिकाणी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन या ठिकाणी पोलिसांच्या वतीने कळवण्यात येत आहे। दुकानं जी आहे या ठिकाणी किराणा दुकानं ही सुद्धा सकाळपासून म्हणजे संचारबंदी लागू झाली तेव्हापासून बंद होती। मात्र काही लोकांना अत्यावश्यक काही वस्तू असतील किंवा आपली कामं असतील ती करता यावीत यासाठी तासाभरासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जी आहे संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे। त्यामुळे काल रात्रीपासून घरामध्ये असलेल्या लोकांना आपली कामं करण्यासाठी काही प्रमाणात का होईना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळे आता 4 ते 5 ही 1 तासाची वेळ या ठिकाणी संचारबंदी ही शिथिल करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिक जे घरात बसून होते किंवा ज्यांची कामं रखडलेली होती त्यांना ती अत्यावश्यक कामं करून घेण्यासाठी यासाठी तासाभराची वेळ देण्यात आलेली आहे आणि तासाभरासाठी ही संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे। 5 वाजेनंतर पुन्हा ही संचारबंदी लागू होणार आहे आणि पहाटे उद्या 6 वाजेपर्यंत पहाटे 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह किशोर पाटील, TV9 मराठी, पालधी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।